नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे आज आपण करणार आहोत हलका फुलका सोपा पुलाव. घरी जेवायला पाहुणे आले की आपला जेवणाचा मेनू थोडा खास असतो. मग साध्या भाताऐवजी आपण मसाले भात किंवा बिर्याणी किंवा पुलाव असं काहीतरी करतो. पण भातावर फार कष्ट घेण्याची आपली इच्छा नसते किंवा तयारी नसते, किंबहुना आपल्याकडे तेवढा वेळही नसतो. म्हणूनच आज आपण हलका फुलका आणि सोपा पुलाव करणार आहोत, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. पुलाव करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 1 वाटी मी बासमतीचे तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. हे तोंडली, गाजर, फ्लॉवर, मटार, मके, 1 बटाटा घेतलाय, तमालपत्र आणि 2-3 हिरव्या मिरच्या आहेत. हे उभा चिरलेला कांदा आहे, टोमॅटो, तेल, गरम मसाला, मीठ, जिरं, बडी इलायची, हिरवी वेलची, आलं आणि लसणाची ही भरड आहे, लवंग, मिरी आणि हा दालचिनीचा तुकडा आहे. पुलाव करण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही एक कढई ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे. आता त्याच्यामध्ये 2-3 चमचे आपण तेल घालूया. आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 तुकडा दालचिनीचा, 5-6 लवंग आणि 5-6 मिरी घालणार आहोत. दोन तमालपत्र घालूया. 2 बडी इलायची आणि 4-5 मी हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. हे पदार्थ पटपट घालायचे आपण. आलं लसणाची थोडी भरड घेतलेली आहे मी, साधारण 1 चमचा, ती पण घालते. छान मिक्स करून घेऊया आपण हे सगळं. अर्धा चमचा जिरं घेतलंय, जिरं घालूया. आणि 1 मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो पण घालूया लगेच. या मी मध्ये चीर पाडलेल्या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे. आणि हा 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया सगळ्या फोडणीमध्ये. आता कांदा टोमॅटो मऊ पडलेला आहे आणि कांद्याचा वास सुद्धा थोडा मोडलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. प्रथम आपण हे मध्यम आकाराचे तुकडे केलेले बटाटे घालूया. पाच मी हे फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत, ते फ्लॉवर घालूया. गाजर साधारण 2 चमचे मी हे तोंडली घेतलेली आहेत, उभे उभे चिरून घेतलेली आहे तोंडली, ती घालूया. 1 चमचाभर मी मका घेतलाय आणि 1 चमचा मी मटार घेतलेले आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता. आता साधारण 1-1.5 मिनिट झाकून वाफ घेऊया भाज्यांना. झाकण ठेवून 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते. नंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, पण सध्या आपण अर्धा छोटा चमचा मीठ घालूया. भाज्या फार शिजवत बसायचं नाही, कारण आपण आता हे तांदूळ घालणार आहोत ना फोडणीमध्ये, तेव्हा भाताबरोबर भाज्या पण शिजतात. हा तांदूळ ना मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि नंतर उपसून आणलेला आहे. फोडणीमध्ये
तांदूळ छानपैकी परतून घेऊया. आणि आता ह्या तांदळाच्याच भांड्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालणार आहे, कारण मी 1 वाटी, ह्या वाटीने 1 वाटी मी तांदूळ घेतले होते, म्हणून याच वाटीने 2 वाट्या मी पाणी घालणार आहे. आणि हे पाणी आता आपण या फोडणीमध्ये घालूया. आता मी या पुलावमध्ये पाव चमचा गरम मसाला घालणार आहे. गरम मसाल्याचा स्वाद पुलावाला खूप छान येतो, पण जास्त गरम मसाला घालायचा नाही, नाही तर मग तो असा उग्र लागतो. पाव चमचा मी फक्त छोटा पाव चमचा गरम मसाला घालणार. आता मंद गॅसवरती 10 मिनिटं झाकण ठेवून आपण वाफ काढणार आहोत. गॅस एकदम आपला मंद पाहिजे. पुलाव वाफेवर ठेवून 12-15 मिनिटं झाली आहेत. झाकण काढूया आता. छान मस्त झालाय आपला पुलाव एकदम. भात शिजलाय का बघूया आपण. शीतं मोडतायत म्हणजे भात आपला शिजलेला आहे. आणि पुलाव झाल्याचा सुवास घरभर पसरलेला आहे, याचा अर्थ आपला पुलाव झालेला आहे. आता मी गॅस घालवते आणि झाकून आपण 5-7 मिनिटं आपण हा पुलाव ठेवणार आहोत आणि नंतर सर्व करणार आहोत. पुलाव करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुलाव झाल्यावरती लगेचच त्याच्यामध्ये कालथा घालायचा नाही. असा उभा कालथा घातला की आपली भाताची सगळी शीतं मोडतात. म्हणून एक 5-7 मिनिटं जरा त्याच्यातली वाफ विरमली की नंतर मग आडवा कालथा घालून आपण हा पुलाव सर्व करणार आहोत. हलका फुलका सोपा पुलाव तयार आहे. पुलाव आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.